मंडळी राम राम. काय चाललं तुमनं? बरेच आहे ना. सकाळी ना 9:30 वाजेल होतात आणि मी म्हणता ते अवतार मसच खराब होई जायचे भाऊ. चला म्हटलं आपला मित्राकडे जाऊत, मस्त थोडासा चेंज होई जाऊत म्हटलं. मित्र कोणता तर आपला निवृत्ती आबा. अरे पायात शरद भाऊ बी बसेल होता. हो आपला मित्र निवृत्ती आबा. मग काय जाता क्षणी म्हणत ना त्या बसा म्हणे. मग मी बसलो ना भाऊ. चालल्या म्हटलं अवतारच बोलता खराब हो झालं होता मंडळी. जवळपास 1 महिन्यापासून सलूनच पाहिलं नव्हतं. आबा म्हणे काही ना बेटाले बी येलेत म्हणे तुम्ही ये लागा म्हणे. मग घेणं पडे ना भाऊ. जाऊ ना. आबाकडे कॅमेरामॅन बी पक्का होता. त्याला मग काढ भाऊ शूट गडीनी काढ ना. आबानं काम एकदम परफेक्ट शेवर का मंडळी. पण बाकी एकदम सुंदर काम करस तो. आज तुमले पावाले भेटेस बा. मग काय आबाने बी सेटअप काय ना भाऊ व्यवस्थित. आबानं कामच कारी बनचे ना. दादू जो लागा ना मग कशा घरच भांडा निरमा पावडर लाई. हो भाऊ आबाना साला होता त्यांनी सराज मजाक घेतोस बा. आम्ही बिगवत का मजाकच घेतोस. पण मग बाकी आबानी कटिंगनी सुरुवात पा कशी काही मंडळी. आणि सुरुवातपासूनच मला सोल्जर कटिंग आवडस. त्यानं मग मी कटिंग अशीच वापरस बा कायमस्वरूपी. त्यानं मग महिनापाशी वाडी जायला होती. म्हटलं मग चला जरासं जाईत फिरियूत म्हटलं. मग काय जवळपास कटिंग होईच जायला होती. आणि आबानी लगेच केस सेट केत ना भाऊ. मग काय फायनली कटिंग होई गे ना भाऊ पूर्ण. आबा म्हणे आता बिंदा सुटा म्हणे दादा बारा म्हणतो भाऊ. आवडणार ना मंडळी आवडणार लोक आबाकडे यावर का नामपूर रोड. आबानं सलून नामपूर रोडलेचे नाकापाशी 1 मिनिटानं अंतर फक्त. मग काय मी घरी लागू. मग माझे मित्र ना पण हो ना आपल्याकडे बाहेर जाणंशे म्हणे. आणि ते बाहेर कुठे जाणंशे ते तुमले पुढे व्हिडिओ आता काय मंडळी. मग काय मी घर फ्रेश होई गो चेंज केल्यात कपडा आणि मग निघणू गडाव. मग दुकानात तुम्ही ओमना फोन होता हो म्हणे टेप बिगडी जायचे थोडा रिपेअर करी घ्या. मग तो मी रिपेअर करी घेता. आणि मेरा मित्र नेमका बस स्टँडवर ही लागा होता. मग मी निघू बस स्टँडकडे. गाडी दुकानातच लाई दिन ती मंडळी. आज कधी बसवरच जाण्याचे म्हणतो. मग आपला सटाणा एस टी स्टँडवर बनवू ना भाऊ. मस्त वातावरण होतं. आहे आपलं सटाणा ना एस टी स्टँड बाहेर तुला इतकं सुंदर जगास. देव मामलेदार यशवंतराव महाराज ना फोटो इतका सुंदर छे की त्यानाकडे माणूस गटका बरं पैरास. मग दर्शन घेतं का डायरेक्ट एस टी स्टँड मग एंट्री ना भाऊ. आणि असेच म्हणा तुम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये फार मोठा एस टी स्टँड आहे बरं का आपला सटाणा ना. अशा प्रशस्त अशा खूप साऱ्या गाड्या लागतीस. आणि नाशिकने बसेस तर 5-5 मिनिटात हो एकदम बरी वाटत. आसिफ भाऊ भेटी घ्यायला भाऊ. या आसिफ भाऊ त्याच्यात आमना एकदम जवळ आम्ही मित्राच्यात बघा मंडळी. मग काय फायनली मला एस टी भेटी घेईन. मग मी एस टी मध्ये जाई बसू. पण मग मला मित्र ना मंडळी व्हिडिओ माहिती आवडत नाही. त्यांना मग मी काही त्याला घेत नाही. मग एस टी सुटी ना भाऊ डायरेक्ट सटा ना ती. मग मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला एकदम भारी वाटे बघा. बोर अजिबात होणार आम्ही पाहता ना. मग 10-12 मिनटं व्हिडिओचे जास्त काही नाही. मग गाडीनी स्पीड पकडा ना हो. आपला दीपक चिंचोले ना दुकान पास काय. मग आम्ही डायरेक्ट सटाना सोडो ना भाऊ. आणि मग पोचलो आपण कुठे तर शमळीले भारतनाथ तिन्ही दिवस ना मंदिर आहेत बरं का मंडळी. पावाला एकदम भारी वाटत बघा तिथे. मग आपण पोचलो ना भाऊ लखमापूर मजार थोडीशी गाडी थांबली. मग या बत्ता ना पुढा पाहायचं बत्ता भारी वाटणं हो. ओनले पाणीच बन ना भाऊ. बोलता बारी बत्ता ना पुढा होता त्या हाऊस बोलता बारी भेटत आठी. आम्ही जर सटाणा ती निघू काही एस टी मा खूप गर्दी होती मंडळी. शाळा पर्यास नाही. पण मग आता एस टी पूर्ण खाली होई गे ना एकदम भारी वाट राहिलं बसाले बी. मग सुटून गडाव आम्ही. मग काय फायनली मालेगावले पोची गोत ना भाऊ.
मालेगावना स्टँडवर मग उतरायला लागत आहे गर्दी पाहू मंडळी मालेगावला स्टँडवर. पाच दहा मिनिटात टाइमपास के आणि लगेच एस टी लागे ना भाऊ. मग आम्ही बसून जात धुळा आणि एस टी मा डायरेक्ट धुळा एस टी पकडी ना भाऊ. गडीनी मागे सीट पकडेल होती मी जाई बोलतो भाऊ मस्त. तीच जागा आणि ती सीट भेटली ना परत. मग सुटतो आम्ही धुळाकडे. मालेगावचे मंडळी इकडे पाऊस चांगला पडा आणि डोंगर बी मस्त येतच ना तर मग वातावरण बी एकदम सुंदर शे हो. हिरवं गार एकदम बालत बारी वाटे पावाले. ढायवरले म्हणतं हानगडा कसं कसं चाल ना दादा म्हणे. मग फायनली पोचलो ना आम्ही धुळा मजार. तिरंगा पैसा इतकं भारी वाटणं मंडळी. एकदम मोठा तिरंगा फडकी राहताना. मग आम्ही पोचलोच ना भाऊ धुळा बस स्टँडवर. एस टी ती उतरताच लगेच चोपडा एस टी बी लागेल होती ना भाऊ. मग आम्ही तिनामात जाई बसून ना भाऊ. मंडळी आपुले आंबळनेरले जाणं होतं बरं का. अहो तुमनं आता पहिला सस्पेन्स खोल टाका मी. पण मग आंबळनेरले कसं आले ते व्हिडिओ मग पुढे दाखायच तुमले. मग फायनली आपण आंबळनेरले पोची घेत ना भाऊ. आंबळनेर बी मस्त मोठं बस स्टँड शे गाव बी बलतं बारीशी. मी उतरलो गडाव मित्र सोबत होतात पण मग तो व्हिडिओ माही नाही राहतात ठीक शे भाऊ म्हणतो. मग काय आम्ही रिक्षामा बशी घेतो आणि मग पोचलोत आपण आपला फायनल डेस्टिनेशनवर. हायशे मंगल ग्रह मंदिर मंडळी. इथे मंगल ग्रह न मंदिर खूप मोठं शे. मग आम्ही वनत बोताटे दर्शन घेऊ आले. खास आमले इथेच येणं होतं. आज मंगळवार बी होता. मग त्या निमित्त खाल मग मित्र म्हणे चाल जायची चाल भाऊ म्हणतात जायची. मंदिरना आजूबाजूला मस्त मंत्र चालू होतात ना मंडळी. आणि जसे आपण एंट्री मारी तसे मंत्रच ना आवाज सरीकडे गुंजी राहता ना भाऊ. पण मग बाहेरला आवाज मस्त होता म्हणून मग मला थोडासा आवाज कमी करी ना. मंदिर एकदम सुंदर शे बरं का मंडळी. बाकी इकडे सरीकडे ये लगेच ठेवाना आणि राहावानी सोय पण उत्तम शे इकडे. हौशी आपला मंदिरना गेट मुख्य द्वार एकदम सुंदर शे बरं का मंडळी. एकदम छान वाटतं ते पायसन. मित्रल म्हणता आता तुनाकडे आत्मा कॅमेरा ठेव गडा भाऊ म्हणते जरासा. मग मी एंट्री मारी ना भाऊ मंदिर मग. चला मंडळी आपण बी पोहता ती. मंदिरात एंट्री मारी तर कंटिन्यू गर्दी चालूच होती बरं का मंडळी. पण मग आटे त्याटे आम्ही जर विचार का त्यामुळे तुम्ही सकाळीच जर लवकर येतात तर खूपच गर्दी रास म्हणजे. पण मग मंदिरात इतकं निसर्गमय वातावरण होतं आणि एकदम सुंदर असे भगवान विष्णूनी आणि लक्ष्मी मातानी मूर्ती होती आणि त्यावर कारंज्या चालू होतात. ते पाहिल्यानंतर एकदम भारी वाटणं ना मंडळी. इतकं सुंदर दिसे ना ते दृश्य. एकदम भारी वाटे ना भाऊ. मग आम्ही त्यांना दर्शन घेतात आणि पुढे चालवतो. हायशे मंगळ ग्रह मंदिर मंडळी. आटे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतीच बरं का. सर्व म्हणजे सर्व. घ्या मंडळी मनासोबत तुम्ही बी दर्शन करी घ्या देवनं. आणि काय मागा ना ते मागे घ्या. मी बी मनोकामना मागेच गेली ना ब देवकडे. डोकं टीन पायच पडी गेला ना मग देवना. माले बी त्या टाइमले जरा मुकेश अंबानी आठवी घ्या. मग मी बी पायच पडी गेला ना ती स्टाईल मा. मग काय मंदिरले फेरा मारी गेला मंडळी. मंदिरना एक्झॅक्ट समोर सत्यनारायण भगवाननी फार मस्त प्रतिमा शे बरं का त्याटी. मी बी डोकं टीन पाय पडी गेला भाऊ. देवा म्हटलं कायम सोबत राहा आमना सोबत राहा म्हटलं.
आणि नाव कीर्ती वाढू द्या म्हटलं. इथे मंगळ ग्रह ना ब्रेसलेट भेटतोस मंडळी. आणि इथे बराचसा लोक ग्रह शांती करता येतस मंगळ ग्रहनी. आणि ज्यासले कुंडलीमा मंगळ ग्रह होई त्यासनी इथे अवश्य भेट द्यावी. मग काय मी टीका वगैरे लाई गेला मस्त छानपैकी. मंदिर ना बाहेर एकदम अशी प्रशस्त जागा शे बघा. आणि छोटा छोटा मंदिर शेत त्यांना मजार वेगवेगळा देवच ना. आणि खूप असे गार्डन टाईप वातावरणचे इतकं भारी वाटस ना तिथे. मग मी या बाबांनी त्यासले म्हटलं बाबा मला प्रसाद द्या म्हटलं तुम्ही. ते प्रसाद घे गेला मी. इथे देवना मंत्र लिहिल होतात, देवनी आरती लिहिल होती, देवना नावं लिहिल होतात, सर्व काही होतं इथे. हाई काल भैरव महाराजनं मंदिर छे बघा मंडळी. फार मोठा त्रिशूळ माय मंदिर बनाडेल छे. आणि खूप सुंदर मूर्ती आहे त्यावर. एकदम भारी वाटणं बरं का पावाले. आणि इथेच औदुंबरनं झाडचे आणि त्यांना खाल महादेवनी पिंडशी मंडळी. एकदम भारी वाटत बरं का पावाले. मग काय आमनं दर्शन वगैरे होई गे. वेळ पण बराच वेळ जायला होता. मग आमने वापस जाणं होतं. मग आम्ही निघून गळाव घरकडे. चला म्हटलं घरकडे प्रस्थान करू. मंडळी तुमले आज ना ब्लॉग कसं काय वाटणार बरं. जर आवडणार तर लाईक करा. आणि काही चूक भूल होई तर माफ करा मंडळी. फायनली दोस्तों आज ना ब्लॉग आपण इथे संपवू. जर तुम्हाला आवडणार तर लाईक करा, सबस्क्राईब करा. राम राम मंडळी.